ही गोष्ट माझ्यासोबत आणि माझ्या मित्रांसोबत घडली आहे. तेव्हा मी 5वीमध्ये होतो आणि माझे काही मित्र 7वीत आणि 8वीत असतील. आमच्या शेजारी एक काका राहायचे. पेशाने जरी ब्राह्मण असतील तरी पूजापाठापेक्षा जरा वेगळ्याच कारणासाठी ते ओळखले जायचे. ते म्हणजे काळी जादू. त्यांच्याबरोबर बोलायला कुणाचे धाडस होत नव्हते आणि कोणी त्यांच्या वाटेलाही जात नसेत. आम्ही फक्त आई आणि बाबा यांच्याकडून ऐकायचो, पण नक्की काय ते कोणालाच माहीत नव्हते. फक्त काहीतरी विचित्र आणि भयानक आहे एवढंच माहीत होते. काकांची पर्सनॅलिटी ही तशी गूढ होती. कोणाशीही कधीच बोलत नव्हते. गावाबाहेर त्यांची शेती आणि जुन्या पद्धतीची ती टिपिकल अशी दगडी विहीर होती. संध्याकाळी 6 नंतर तिथे कोणीच फिरकायचे नाही. लोक म्हणायचे की तिथे एक अदृश्य शक्तीचं वास्तव्य आहे आणि बऱ्याच लोकांना याची प्रत्यय आला होता. पण आम्हाला हे सगळे भापक वाटत होते. परंतु प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला काका मात्र न चुकता ते शेतामध्ये विहिरीकडे जायचे. त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती, नक्की हा माणूस आहे काय? आत्तापर्यंत जे जे धाडस कुणी केले नव्हते ते आम्ही करणार होतो. ते म्हणतात ना, अज्ञानातच सुख असते. हे या घटनेतून आम्हाला समजले. तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. ती रात्र अमावस्येची होती. रात्रीचे 10:30 वाजले होते. अशाच गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी पप्पू आमच्यामध्ये सगळ्यात मोठा होता, म्हणून तोच आमचा लीडर. तो अचानक बोलला, आज काकांवर वॉच ठेवायचा का आणि त्यांना फॉलो करायचे? बाकीच्यांची जाम टरकली, पण मी खूप एक्सायटेड झालो होतो. तसं पण सुट्टी लागल्यामुळे आम्ही गच्चीवर झोपत असू, त्यामुळे कधीही जा, काहीही प्रॉब्लेम नव्हता कोणालाच. गप्पा मारत मारत 12 वाजले. तसे आम्ही सगळे सावध झालो. काका तरी बाहेर पडले नव्हते, पण 10 ते 15 मिनिटातच काका बाहेर पडले, एक मोठी पिशवी घेऊन. पप्पू आणि मी आणि 3 मित्र हळूहळू त्यांना फॉलो करत होतो. जसजसं शेती जवळ येऊ लागली तशी एक अनामिक हुरहुर आणि भीती सगळ्यांच्याच मनात वाटायला लागली. वातावरणातला पण जणू एक अचानक बदल जाणवत होता. काका शेतात पोचले. पाठोपाठ आम्हीही पोचलो. काका विहिरीच्या पायरीवर उतरून खाली गेले. विहीर खूप मोठी होती. साहजिकच विहिरीजवळ भरपूर झाडी होती. त्यामुळे आम्ही विहीरून लपून पुढे काय घडतंय ते एकदम जपून पाहत होतो. काकाने नंतर सोबत आणलेली पिशवीतून भगवा रंगाचा पंच काढून नेसला. पूजेचे ताट, अगरबत्ती, दिवा असे बरेच साहित्य काढून आणि एक मोठ्या पिशवीत जुनी लाकडीची पेटी आणली होती. त्या पेटीला समोर ठेवून त्यांनी हळद कुंकू लावून पूजा करायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शी ती पेटी खूपच जुनी आणि हळद कुंकू लावून बरबटून गेल्यासारखी दिसत होती. जणू हा माणूस कित्येक वर्षापासून तिची पूजा करत असत. आता मात्र त्या पेटीचा गूढ वाढू लागले आणि भीती पण वाढू लागली. बघता बघता 1 तास होऊन गेला. जवळपास 1:15 झाले असतील. काकांचे मात्र मंत्र सलगपणे चालू होते. पण जसजसा वेळ हळूहळू चालत होता त्याप्रमाणे काकांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलू लागला होता. काका जरा विचित्र वागू लागले. तोंडावर अघोरी हास्य आणि विक्षिप्त हालचाली खूपच भयानक वाटत होते. हळूहळू घटनेचे गांभीर्य आम्हाला जाणवू लागले होते.
आणि इथे आल्याचा पश्चातापही होऊ लागला होता. आम्ही काय करतोय हे आम्हालाच कळत नव्हते ना. आम्हाला इथून हालता येत होते. कुणीच तरी जबरदस्तीने थांबवून ठेवले. तसंच काहीसं झालं होतं. काकांनी हळद कुंकू स्वतःला लावले. लावले काय, चांगलेच फासले पूर्ण तोंडाला. दिव्याच्या प्रकाशात त्यांचा चेहरा खूपच भयानक झाला होता. त्यांची हालचाल कमी झाली. ते शांत होऊ लागले आणि एकदम चेहऱ्यावर स्तब्धता आली. का कुणास ठाऊक, मला वेगळाच भास झाला. जणू काका फक्त देहाने तिथे होते. चेहऱ्यावर काहीच हालचाल नाही. नजर एकदम शून्य. आणि तो क्षण आला त्याची आम्ही वाट पाहत होतो. काकांची नजर त्या पेटीकडे गेली. आम्हाला का कुणास ठाऊक त्यांनी ती पेटी उघडू नये असं वाटत होतं. परंतु त्यांनी ती उघडली. त्यात एक लाल कपडा गुंडाळलेली कसली तरी एक वस्तू होती. हळूहळू ते कपडा काढू लागले आणि जे काय दिसले ते पाहून आमची बोबडी सोलली. आयुष्यात पहिल्यांदा भीती काय असते हे अनुभवत होतो आम्ही. त्यांना कपड्याखाली एवढे वर्ष काय ठेवले आणि कशाची पूजा करत होते ते पाहून आमचे डोळे पांढरे झाले. ते एक बाईचे शिर होते. एकदम ताजे, जणू ती तासाभरूच मेली असावी. काकांनी ते डोके पुढे ठेवले आणि त्याची पूजा करू लागले. तो चेहरा जरा ओळखीचा वाटला होता. तेवढ्यात पप्प्या ओरडला, वासंती काकू, ओ शेट. आता सगळे कळून चुकले. सगळी ताकद एकवटून आम्ही सुसाट पळालो. बाकीच्या तिघांनी तर अगोदरच घर गाठले. तिथे गेल्यावर समजले वासंती काकू ही काकांची पहिली बायको. पहिल्या बाळंतपणातच काकू वारली. काकांनी परस्परच अंत्यसंस्कार केले असे ऐकू येत होते. त्यानंतर दुसरे लग्न झाले तरी काकांचा जीव तिच्यात अडकला होता. आता सगळे चित्र स्पष्ट झाले होते. आम्ही त्या रात्री आपापल्या घरी जाऊन झोपलो. माझ्याशिवाय सगळे तेथून 4 दिवस अंथरुणाला खेळून होते. कोणी बोलले व्हायरल फीवर आहे, तर कोणी भूतबाधा. पण आमच्यापैकी कुणीच खरं काय ते कुणाला सांगितलं नाही आणि कुणाची हिंमत पण झाली नाही. असं बोलतात की जी बाई बाळंतपणात मरते तिची आत्मा अतृप्त राहते. जे अस्तित्व ती तिच्या जवळच्यांना जाणवून देते. फक्त नजर तशी पाहिजे. कदाचित काकांना ते कळले असेल. पण जो काही प्रसंग आम्ही पाहिला तेव्हापासून आम्ही मात्र काकांपासून जरा जपूनच राहू लागलो. त्या घटनेला आता 12 वर्ष झाली आहेत. तरी सगळं कसं लखलखीत आठवत आहे. आजही तो काकूंचा चेहरा माझ्या डोळ्यापुढून जात नाही. किती जिवंत होते ते शिर. कुठल्याही क्षणी ते डोळे उघडतील आणि बोलायला सुरुवात करतील असे होते. कदाचित तेव्हा ते बोललेही असतील, पण ते पाहण्याची आमच्यात हिंमत आणि इच्छा नव्हती. शिक्षणासाठी आम्ही बाहेर पडलो. काळाबरोबरच भीती, गांभीर्य थोडे कमी झाले. गेल्याच वर्षी काका गेले आणि असे बोलले जाते की काका गेल्यापासून शेतात येणारा आवाज आणि दिसणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी, बाईची आकृती, या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. पण आज ताग्यात ती विहीर पसली जागा अजूनही भकास आहे. कदाचित काकांसाठी काकूचे अस्तित्व होते की काकूंच्या अस्तित्वासाठी काकांची धडपड. हे खूप मोठं गूढ आहे. आता घरी गेल्यावर आवर्जून काकांच्या घरी जातो. आज काकूंच्या फोटोबरोबर काकांचाही फोटो लागलाय हॉलमध्ये. पण मी फक्त पाहतो आणि भूतकाळात बुडून जातो. तर कशी वाटली मित्रांनो आपल्याला ही गोष्ट? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तुमच्याकडे पण काही गोष्टी असल्यास तर नक्की आम्हाला पाठवा. धन्यवाद.